नमस्कार श्रोते हो, सोनेरी पान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत आपला तो बाबू दुसऱ्याचे ते कार्टे या कथेचा अंतिम भाग. मागच्या भागात आपण वाचले, प्रशांत यशला ओरडला आणि ते यशच्या आईने ऐकले. आता पुढे काय झाले? काय केले यशने? यशची आई प्रियंका म्हणाली, अहो तो गाड्यांच्या मधून सायकल घेऊन गेला. सायकलचा हँडल गाडीला घासला. हे बघा किती मोठी क्रॅश पडली आहे. प्रशांत क्रॅश दाखवत प्रियंकाला म्हणाला, अहो लहान मुलगा आहे तो, त्याला काय समजते? चुकून लागलं असेल त्याच्याकडून. मुद्दाम थोडंच केलं का त्याने? किती मोठ्याने ओरडले तुम्ही. प्रियंका माफी मागण्याऐवजी प्रशांतलाच म्हणाली, ठीक आहे, प्रशांत जरा जास्त ओरडला, पण तुम्हीच बघा गाडीला किती मोठी क्रॅश गेली आहे. जागृती प्रियंकाला म्हणाली, तुम्ही उभे होता ना इथे, तुम्ही सांगायला पाहिजे होते त्याला इथे खेळू नकोस म्हणून. प्रशांत म्हणाला, असं कसं म्हणता तुम्ही? बरोबर आहे, तुम्हाला अजून मुलं नाही ना म्हणून बोलताय. प्रियंका प्रशांत आणि जागृतीला म्हणाले, अहो काहीतरीच काय बोलताय. जागृती, अहो इथे त्याच्या सायकलच्या हँडलमुळे गाडीला क्रॅश गेली आहे. ती नीट करून घ्यायला किती खर्च येईल तुम्हाला माहिती आहे का काही? प्रशांत चिडून म्हणाला, अरे म्हणजे काय, आमच्या मुलांनी खेळायचे नाही का? प्रियंकानेही तिचा आवाज वाढवला होता. आणि कशावरून त्याच्यात सायकलच्या हँडलमुळे क्रॅश पडली? तुमच्या गाडीलाही आधीपासूनच असेल. प्रियंका म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचे आहे? मी खोटं बोलतोय का? आत्ता आमच्यासमोर सायकलचा हँडल गाडीला घासला आणि तरीही तुम्ही म्हणता कशावरून? हद्द आहे आता. असे म्हणून प्रशांतने डोक्याला हात लावला. काय हद्द आहे? बरोबरच बोलते मी. प्रियंका तिचा हेका सोडायला तयार नव्हती. यावर प्रशांत अजून काहीतरी बोलणार तोच जागृती म्हणाली, प्रशांत निघू आपण, बोलून उपयोग नाही. हो म्हणे, बोलून उपयोग नाही. चल रे यश, आधीच कुठेतरी लागलं असेल आणि लहान मुलांवर आरोप लावतात. प्रियंकाने जाता जाताही आपलेच म्हणणे खरे केले. जागृती आणि प्रशांतने एकमेकांकडे बघितले. कठीण आहे, जागृती प्रशांतला म्हणाली. अगं साधं सॉरीसुद्धा म्हणाल्या नाहीत. मी काय लगेच पैसे घेणार होतो का त्यांच्याकडून? प्रशांत जागृतीला म्हणाला, अरे त्यांनी मान्य केले तर सॉरी म्हणतील ना. जागृती प्रशांतला म्हणाली. काही दिवसांनी संध्याकाळची वेळ. खाली पार्किंगमध्ये प्रियंका तिची ॲक्टिवा स्टार्ट करत होती. तेवढ्यात आर्यनचा 5 ते 6 वर्षांचा मुलगा फुटबॉल तिच्या गाडीच्या आरशावर लागला आणि आरसा खाली पडला. अचानक बॉल लागल्याने पहिल्यांदा प्रियंका गडबडली. नंतर तिच्या लक्षात आले आर्यनच्या बॉलमुळे आरसा पडला. त्यावर ती लगेच गाडीवरून उतरली आणि अरे ही काय बॉल खेळायची जागा आहे का? आरसा तुटला ना माझ्या गाडीचा. प्रियंका मोठ्याने आर्यनवर ओरडली. तिच्या आवाजाला घाबरून आर्यन त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या आजीला बिलगला. सॉरी हां, अहो मी गार्डनमध्येच घेऊन चालले होते त्याला, पण जाता जाता त्याने बॉल फेकला. काय सॉरी? तुमच्या सॉरी म्हटल्यावर आरसा बसणार आहे का? प्रियंका असे म्हणत होते तेवढ्यात तिथे प्रशांत आणि जागृती आले. काय झाले काकू? प्रशांतने विचारले. अरे आर्यनने बॉल फेकला आणि यांच्या गाडीचा आरसा तुटला. आर्यनची आजी म्हणाली. मी त्याचे वडील आले की बोलते आणि तुमचा काय खर्च होईल तो द्यायला सांगते. आर्यनची आजी प्रियंकाला म्हणाली. यावर लगेचच प्रशांत, अहो काकू कशाला पैसे? लहान मुलगा आहे तो, चुकून लागला असेल त्याच्याकडून, त्यात काय एवढं? तुटला तर तुटला आरसा. काय हो यशच्या आई, बरोबर बोलतोय ना मी? प्रशांतचे हे बोलणे ऐकून प्रियंका ओशाळली. काहीच न बोलता निघून गेली. इकडे आर्यनला त्याची आजी रागवली तर जाऊ द्या काकू, कशाला रागवता त्याला? उलट आज त्याच्यामुळे कोणाला तरी चांगली अद्दल घडली.
जा तुम्ही गार्डनमध्ये. आर्यन आणि त्याची आजी गार्डनमध्ये गेले. त्यानंतर प्रशांत, बघितलंच जागृती, त्या दिवशी यशला ओरडलं तर मला म्हणाल्या लहान आहे तू. आता आर्यन नाही का लहान? अरे यालाच तर म्हणतात ना, आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्टे. स्वतःच्या मुलांच्या चुका, दोष याकडे दुर्लक्ष करायचे, त्याच्यावर पांघरून घालायचे आणि दुसऱ्यांच्या मुलांनी चूक केली का लगेच त्यांच्यावर धावून जायचे, त्यांना नावं ठेवायचे. जागृती प्रशांतला म्हणाली, बघूया आता तरी त्यांच्यात काही फरक पडतो का. शेवटी काय, सगळ्यांनीच समजदारपणा दाखवला तर कधीही पार्किंगमध्ये नोटीस लावायची गरज पडणार नाही आणि कोणाच्या गाडीचेही नुकसान होणार नाही, प्रशांत म्हणाला. समाप्त. श्रोते हो, कशी वाटली ही कथा नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेमध्ये. धन्यवाद.